जेव्हा तुम्ही घरामध्ये केक आणून ठेवताय किंवा जेव्हा तुम्ही घरामध्ये चॉकलेट्स आणि चिप्सचे पॅकेट्स आणून ठेवताय, मग ते जंक इटिंग चालू होतं मुलांमध्ये. आपण पण म्हणतो ना, की मला माझ्या आईच्या हातचीच एखादी भाजी आवडते. मग कदाचित ती हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्याला आवडत नाही, कारण आपल्याला टेस्ट बर्ड्स जे असतात ते ह्या लहान वयात मुलांचे डेव्हलप होतात. जर आपल्याला असं काही जंक खायची सवय नाहीये आणि टेस्ट बर्ड्स पण आपले तसे डेव्हलप झालेले नाहीयेत, तर मुलं सुद्धा अशा खाण्याकडे क्रेव्ह करत नाहीत. त्यांना सुद्धा हेल्दी जेवणच चांगलं लागतं, आपल्या घरातलं जेवणच चांगलं लागतं. पण जर ह्या डेव्हलपमेंटच्या एजमध्ये आपण मुलांना जर असं प्रोसेस्ड फूड खायला दिलं किंवा जास्त मिठाचं, जास्त चव देणारं फूड आपण खायला दिलं, तर त्यांना सुद्धा तशाच जेवणाची सवय लागते. मग घरातलं जेवण नाही, ब्लँड आहे, आवडतच नाही, मग आई सुद्धा काही खात नाही म्हणून मग मॅगीज करून दे, मग कुठे चॉकलेटच दे, अशा गोष्टींचे चक्र चालू राहतं. आणि ते चक्र चालू झालं की मग ते थांबणार नाहीये, ते असंच चालू राहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला मुलांना बर्गर, पिझ्झा अशा काही गोष्टी द्यायच्या नाहीयेत आणि त्या चांगल्या नाहीयेत, तर तुम्ही त्याची टेस्टच मुलांना देऊ नका.